हाय हॅलो नमस्कार। सकाळीच मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या, पण सकाळचं काम झाल्यानंतर मी त्या धुवायला निवडायला घेतल्या। या ठिकाणी मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर मी त्या सुरुवातीला सॉर्ट करून घेते, पालेभाज्या सेपरेट करते आणि सगळ्या फळभाज्या आणि फळं आहेत ते पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते, कारण भाज्यांना चिखल लागलेला असतो। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये माशा सुद्धा मार्केटमध्ये असतात, त्यामुळे अशा पद्धतीने स्वच्छ भाज्या धुवून कोरड्या करून आणि हवेशीर 3-4 तास ठेवायचे आणि मग त्या फ्रीजमध्ये मी स्टोअर करते। अशा प्रकारे भाज्या ठेवल्यामुळे त्या जास्त दिवस तर टिकतात, पण फ्रेश सुद्धा राहतात। फळं शक्यतो मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, ते डायनिंग टेबलवर किंवा किचन ओट्यावर ठेवते, म्हणजे नजरेसमोर राहिली तर ती खाली जातात आणि संपतात। या ठिकाणी मुलांना मी डाळिंब सोलून दिलं आणि माझ्यासाठी मस्त असा गरमागरम चहा ठेवला। तर आज मी लेमन टी पिणार आहे। लेमन टी मला आवडतो, अधूनमधून मी कधीतरी लेमन टी पिते। आपण नॉर्मल चहा बनवतो तसंच चहा पावडर, साखर, पाणी घालून छान उकळलं आणि त्यानंतर मी दूध न घालता त्यामध्ये लिंबू पिळलं। तुम्हाला आवडतो का असा लेमन टी? मला तर खूप आवडतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।